हाय सर्वांना। आज मी पावभाजी बनवत आहे आणि पावभाजी थोडीशी जास्तच क्वांटिटीमध्ये बनवत आहे आणि पावभाजी पण सगळ्यांना आवडते आणि सोपीच आहे बनवायला। तर त्यासाठी मी सर्व साहित्य कापून आणि स्वच्छ धुवून घेतले। म्हणजे पावभाजीसाठी फ्लावर, वाटाणा, टोमॅटो आणि शिमला मिरची एवढं साहित्य मी सध्या कापून आणि स्वच्छ धुवून घेतले गरम पाण्यामध्ये, कारण फ्लावर टोमॅटोला जास्त फवारणी केलेली असते म्हणून मी ते गरम पाणी करून त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलंय। आणि त्याच्यामध्ये हे एवढे बटाटे घालणार आहे। हे जवळपास 1.25 किलो बटाटे आहे। आता मी हे सगळं कुकरमध्येच शिजायला टाकणार आहे आणि हे शिजेपर्यंत मी फोडणीची तयारी करणार आहे सगळी, म्हणजे कसं पावभाजी पटकन होऊन जाईल। कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आणि हे सर्व साहित्य मी आता असं कुकरला घालून देते शिजण्यासाठी। आणि कुकरमध्ये पटकन शिजलं जातं। त्यामध्ये हे एवढे बटाटे सर्व टाकणार आहे। थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये, कुकरला झाकण लावून गॅस फास्ट करते। कुकरच्या 4-5-6 शिट्ट्यांमध्ये हे खूप जास्त, म्हणजे पावभाजीसाठी जसं लागतं तसंच शिजून निघेल, मग तेव्हा तुम्हाला दाखवते। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर पावभाजीचं हे सर्व साहित्य अशा प्रकारे शिजलेलं आहे आणि ते मी आता थंड होण्यासाठी या परातमध्ये काढलंय। थंड झालं की बटाट्याचे साल्ट आणि टोमॅटोचे साल्ट काढून मी सर्व मिक्स करेल। तसंच मी कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडे 2 टोमॅटो, 2 कांदे आणि कोथिंबीर, थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलंय। तर आता मी या सर्वाचं साल्ट काढून एकत्रित मिक्स करते। गॅसवर मी कढई ठेवली तापत आणि त्यामध्ये तेल पण टाकलंय। याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे आणि मोहरी। इथे मी सर्व मसाले अशा पद्धतीने काढून ठेवलेत। ही लाल मिरची पावडर आहे, धना पावडर, पावभाजी मसाला हा थोडासा घरातला मसाला आहे, हिंग आणि थोडासा कलर आहे लाल, अशी हळद पावडर आहे। आणि यामध्ये मी आलं लसूण असा ठेचून ठेवलाय, तर तुम्ही आता याच्यामध्ये असा आलं लसूण पेस्ट टाकून देते। तेल थोडंसं जास्त टाकले कारण भाजी जास्त आहे। आणि यामध्ये आता मी कांदा पण टाकते फोडणीसाठी। गॅस थोडासा फास्ट करते आणि हे सर्व असं परतवून घेते। कांदा फुल गॅसवर मस्तपैकी तेलामध्ये परततोय। आता कांदा परतत आलाय, यामध्ये टोमॅटो टाकते, म्हणजे टोमॅटो पण खूप छान लाल असे परतून घेते। जेवढे जास्त टोमॅटो वापरू आपण तेवढा भाजीचा कलर छान लाल येतो आणि पावभाजी चवीला पण चांगली लागते। मी हे कुकरला उकडलेलं सर्व साहित्य असं मिक्स करून घेतलंय आणि कांदा, टोमॅटो, आलं लसूण खूप छान परतलेला आहे। त्यामध्ये मी आता हा सर्व मसाला एकत्रित टाकणार आहे फोडणीमध्ये आणि हा पण असा छान परतवून घेते। आता सर्व मसाला हा एकत्रित मस्तपैकी परतला आहे। त्यामध्ये मी आता हे सर्व मिश्रण असं टाकून देते आणि मिक्स करते। आता हे सर्व मी असं मिक्स करून घेतले आणि यामध्ये मी पावभाजी पातळ बनवण्यासाठी आता हे सगळं असं मिक्स करून घेते। आता यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली। आता मी हे सर्व असं मिक्स करून घेतले। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते। तर अशा पद्धतीने मी बनवली पावभाजी आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवली। बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये।